मदास पठार येथून निघालेली एसटी बस महाडाच्या दिशेनं सुसाट जात होती. मात्र वरंदा घाटात एका वळणावर लाल परीचा अचानक ब्रेक फेल झाले आणि जोराचा आवाज होऊन ही बस थेट 50 फूट दरीत कोसळली. दरीत बस कोसळल्यानंतर सगळीकडे प्रवाशांचा एकच आक्रोश पाहायला मिळत होता. सगळीकडे आरडाओरडा सुरू झाली आणि त्यानंतर बसमध्ये बसलेल्या 18 प्रवाशांसोबत जे काही भयंकर घडले ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. नेमकं प्रवाशांसोबत काय घडलं ते पुढे बघा. त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार महाड आगाराची ही एसटी बस रामदास पठार येथून महाडाकडे येत होती. 18 प्रवासी या बसमधून प्रवास करत असताना वरंदा घाटातील बेबीचा गोल या वळणावर बसचे ब्रेक निकामी झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं. त्यानं अक्षरशः ब्रेकवर उभे राहून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र गाडी थांबत नव्हती. चालक ब्रेकवर अक्षरशः उभा राहून गाडी थांबवत असल्याचं पाहून प्रवासी अचंबित झाले. त्यातील काही जणांनी नेमकं हे काय सुरू झाले असं विचारताच चालकानं गाडीचा ब्रेक फेल झाला असल्याची माहिती दिली. त्यामुळे सर्वांचीच पाचावर धारण बसली. प्रवाशांनी देवाचा धावा सुरू केला, मात्र चालकाच्या अनेक प्रयत्नानंतर ही ब्रेक न लागल्यानं ही बस सुरक्षा कठड्यावर आढळून सुमारे 50 फूट दरीत कोसळली. घाटात बस कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमी आणि बसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढून महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी 17 प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी महाड इथं दाखल करण्यात आलेलं आहे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती, अशीच प्रतिक्रिया अनेक जण हा भयंकर अपघात पाहून देत होते.